नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कातळडोह कादंबरी. या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आजचा आपला भाग आहे 27वा. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरी. दुपारच्या वेळेला विद्या शेतात आली. बाबासाहेब एकटेच आंब्याखाली शांत बसले होते. त्यांना शांत बसलेले पाहून विद्या त्यांच्याकडे आली. आई नाही आली काय ग तुझी? बाबासाहेबांनी विचारले. नाही आली, मागून येते म्हणाली. मग मी आले पुढे. अगं लवकर यायचं ना तिने, कृष्णाला अजून न्याहारी करायची आहे, त्याला भूक लागली असेल. बाबासाहेब कुरकुरले. बाबा, दादा कुठे? बैलांना नदीवर घेऊन गेलाय, धुवून आणतो म्हणाला. तो येईल एवढ्यात. बाबा, दादा येईपर्यंत आई सुद्धा येईल, तुम्ही नका काळजी करू. विद्या आंब्याच्या सावलीत अंमळ विसावली. बाबासाहेब बराच वेळ शून्यात दृष्टी लावून बसले आणि अचानक त्यांना काहीतरी आठवले. तसे ते विद्याला म्हणाले. विद्या, काय बाबा? तुझा निर्णय एकदाचा सांगून टाक ना. कसला निर्णय बाबा? अगं लग्नाचा. आणि कसला? बाबासाहेबांच्या प्रश्नावर विद्या फक्त गप्प बसून राहिली. अगं काय आहे ते स्पष्ट सांगावं माणसानं, उगाच भिजत घोंगडं कशाला ठेवायचं? तो भैया देशमुख माझ्या मागे लागलाय आणि तसं पाहायला गेलं तर ते स्थळ काही वाईट नाही. आपल्याच तोलामोलाचं घराणं आहे. मधुकर सुद्धा चांगला मुलगा आहे. त्यात त्याचे आपल्यावर उपकार सुद्धा आहेत. त्यानेच तुला एकदा संकटातून वाचवले होते ना. तू तुझा निर्णय सांग, म्हणजे मी बोलतो त्यांच्याशी. आणि मागे तू म्हणाली होती की तुला इंजिनियर नवरा पाहिजे. त्या तुझ्या अटीमुळे भैयाचा मुलगा इंजिनिअरिंग करायला तयार झाला. तुझ्याप्रमाणे तो सुद्धा पुढच्या वर्षी इंजिनियर होईल. मग काय हरकत आहे त्याच्याशी लग्न करायला? बाबासाहेबांच्या या बोलण्याने विद्या काळजीत पडली. बाबासाहेबांना काय उत्तर द्यावे तिला सुचेना. आपण जर असेच गप्प बसलो तर कदाचित बाबासाहेब आपले लग्न ठरवून मोकळे होतील आणि एकदा का बाबासाहेबांनी निर्णय घेतला की मग विषय संपलाच. त्यापेक्षा आत्ताच काय ते करायला हवे, ही वेळ मारून न्यायला हवी, विद्या मनातल्या मनात बोलत होती. विद्या, काय करणार तू? सांग मला पटकन. बाबासाहेबांनी तिची विचाराची साखळी तोडली. बाबा, एवढी घाई कशाला करता हो? आत्ता तर कुठं माझं शिक्षण पूर्ण झालंय, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. एवढ्यात कशाला मला लग्नाच्या बेडीत अडकवता? माझ्या मनाची तयारी झाली की मी स्वतःहून सांगेन तुम्हाला, विद्याने सुचेल तसे उत्तर दिले. अगं पण मग मी त्या भैयाला काय सांगू? आपल्यासाठी तो 2 वर्ष थांबलाय. तू फक्त लग्नाला तयार आहेस का ते सांग. तो मधुकर तुला पसंत आहे का ते सुद्धा सांग. हवं तर लग्न अजून 2 वर्षांनी कर. लग्नाची बोलणी करून लग्न नंतर केलं तरी चालतंय. एकदा लग्न ठरलं म्हणजे मग भैयाही निश्चिंत आणि मी सुद्धा निश्चिंत. बाबा, मधुकरचे पुढचे वर्ष पूर्ण झाले की मी माझा निर्णय सांगेन ना. मग तर झाले ना. आता मला माझ्या करिअरचा विचार करू द्या, नंतर लग्नाचा विचार करू. ठीक आहे, तू स्पष्ट काय सांगत नाहीस, मग मी तरी कशाला शब्द देऊ भैयाला. मधुकरचे शिक्षण पूर्ण झाल्यावरच काय तो फैसला करून टाकू. मलाही हेच म्हणायचे होते बाबा. विद्याने बरोबर वेळ मारून नेली. बाबा, आता लग्नाचा विषय निघाला आहेस तर एक विचारू? विद्याच्या मनात एक अनोखी कल्पना आकार घेऊ लागली होती. ती बाबासाहेबांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना विचारू लागली. विचार की, बाबासाहेबांनी विचार की, बाबासाहेब उत्तरले. बाबा, माझ्या कॉलेजमध्ये शिकणारी माझी एक मैत्रीण आहे. तिचा लग्नाचा एक प्रॉब्लेम निर्माण झालाय. तिने तो मला सांगितला आणि काय करू असे मला विचारू लागले. मला लगेच काही उत्तर देता आले नाही. आता तुम्हीच सांगा, तिने नेमका कोणता निर्णय घ्यावा? अगं अगोदर प्रॉब्लेम काय आहे तो तरी सांग. सांगते. माझी दिल्लीची एक मैत्रीण आहे, नेहा नावाची. तिच्या बाबांनी तिचे लग्न ठरवले, पण तिला तो नवरा मुलगा पसंत नाही. मग तिने तिच्या बाबांना तसे स्पष्ट सांगायचे ना. बाबा, ती तिच्या वडिलांना घाबरते. तिचे वडील फार कडक आहेत आणि त्यात या नेहाचे दुसऱ्याच एका मुलावर प्रेम आहे. विद्या बाबासाहेबांशी प्रेम या विषयावर बोलली खरी, पण मनातून खूप घाबरली. आपल्या तोंडून असला विषय ऐकून ते भडकणार तर नाहीत ना, याची तिला काळजी वाटू लागली. बाबासाहेब सुद्धा विद्याच्या तोंडून प्रेमाची भाषा ऐकून क्षणभर दचकलेच. ते विस्फारित नेत्रांनी विद्याकडे बघू लागले. विद्या काय समजायचे ते समजून गेली.
दुसऱ्या मुलीच्या प्रेमाचा विषय ऐकून बाबासाहेब जर एवढे अस्वस्थ होतात तर आपल्याविषयी त्यांना समजल्यावर बाबासाहेबांची अवस्था कशी असेल? त्यांना तो धक्का सहन होईल का? काय करतील ते? विद्याच्या मनात प्रश्नांचे अक्षरशः मोहोळ उठले. विद्या, तुझी मैत्रीण कॉलेजला येऊन नेमके काय करते? अभ्यास करते की असले फालतू उद्योग? बाबासाहेब जरा गुस्स्यातच बोलले. बाबासाहेबांची रागीट मुद्रा बघून विद्या गप्प झाली. तिच्या मुखातून शब्दच निघेना. बोल ना, गप्प का झालीस? नका, तुम्ही रागावलात. मी फक्त तिच्यापुढे निर्माण झालेली द्विधा अवस्था तुम्हाला सांगत होते. त्यातून तुम्ही काही मार्ग सुचवाल या आशेने मी बोलायला गेले, पण तुम्ही तर रागावलात. रागावण्याचा प्रश्न नाही बेटी. मी तुझ्यावर कशाला रागावू? आणि तुझ्या मैत्रिणीवर रागवण्याचा मला तरी काय अधिकार? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की या वयात तुम्ही तुमचा अभ्यास करायचा, यश मिळवायचे, उगीच प्रेमाच्या भानगडीत कशाला पडायचे? प्रेम वगैरे सारे झूट आहे बेटी. तो एक फसवा प्रवास असतो. आयुष्याच्या महत्वाच्या आणि नाजूक वळणावरची ती दलदल असते विद्या. त्यात एकदा का कोणी शिरला की मग त्याचा अंत ठरलाच म्हणून समज. बाबा, तुम्ही हे जे सांगताय ना ते पटतंय मला. नेहाच्या बाबांचे विचार तुमच्यासारखेच आहेत, पण ते नेहाला पटत नाहीत. त्यांनी पसंत केलेल्या मुलाबरोबर तिला लग्न करायचे नाही. तिला तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न करायचे. ती त्या मुलावर जीवापाड प्रेम करते, पण तिला निर्णय घेता येत नाही. वडिलांचा निर्णय ऐकला तर ती त्या मुलापासून दुरावणार आणि त्या मुलाबरोबर लग्न केले तर तिला वडील दुरावणार. असा दुहेरी गुंता निर्माण झाल्याने ती गोंधळली. तिच्या या गोंधळाला मी काही दूर करू शकले नाही. तुम्ही मदत कराल म्हणून तिची कहाणी तुम्हाला सांगितली. आणि हो, दुसरे अगदी महत्वाचे म्हणजे तिला पसंत असणारा मुलगा तिच्या जाती धर्माचा नाही. काय? तो मुलगा तिच्या जातीचा नाही? मग तर फार मोठा प्रश्न आहे बेटी. विद्या, मी काय सांगतोय ते नीट ऐक. एकतर ती मुलगी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करू बघते, हेच मुळी चूक आहे. आणि जो मुलगा तिने पसंत केलाय तो परजातीचा, म्हणजे ही आणखी मोठी घोडचूक. आता मला विचारलेस म्हणून मी तुला सांगतो. त्या मुलीने सरळ बाप सांगेल त्या मुलाशी लग्न करावे. परजातीच्या मुलाशी लग्न तर अजिबात नको. एक वेळ तो मुलगा जातीतला असता तर गोष्ट वेगळी होती. असाच प्रसंग जर आपल्या गावात घडला तर त्याचा काय निर्णय दिला जातो ठाऊक आहे ना तुला? मृत्यूदंड. बाबासाहेब गंभीरपणे बोलत होते. त्यांचा हर एक शब्द तापलेल्या लोखंडी सळईसारखा मनाला डागण्यात येत होता. बाबासाहेबांचे ते जहाल विचार ऐकून विद्या हबकून गेली. विद्या, अशा बाबतीत माझे काय विचार असतील तुला चांगलेच ठाऊक आहेत. तुझ्या मैत्रिणीला तू ठामपणे सांग की ती ज्या कोणा मुलावर प्रेम करते ना त्याचा विचार सोडून घरच्यांच्या मनाप्रमाणे वाग. यातच तिचे हित आहे. आणि जाता जाता तुलाही सावध करतो, तू त्या मुलीपासून होता होईल तेवढी दूर राहा. संगतीने नको ते दुर्गुण अंगी चिकटतात. पुढे तुझ्या बाबतीत असं घडू नये म्हणून मी तुला सावध करतोय. ठीक आहे बाबा, मी सांगते तिला समजावून. आणि तिच्याबरोबर मी कुठे राहणार आहे? तिचा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. विद्या हळू आवाजात बोलली, पण तिच्या आवाजाला हलकासा कंप होता. बाबासाहेबांनी तिच्याकडे लक्ष न देता पुन्हा एकदा शून्यात दृष्टी लावली. बाबासाहेबांच्या मनात नको नको ते विचार येत होते. प्रचंड उलथापालत होत होती. मनातले विचार चेहऱ्यावर येऊ न देता ते एकटकपणे समोर बघत राहिले. विद्या हळूच तेथून उठली. शेताच्या बांधावरून फेरफटका मारत ती पुढे निघाली. खरे तर चालताना तिच्या आजूबाजूला लक्षच नव्हते. ती विचार करत होती, बाबांना परक्या मुलीने असा प्रेम विवाह केला तर एवढा राग येतो, मग आपल्या प्रेम विवाहाने ते किती संतापतील. विद्याने तिच्या मैत्रिणीची सांगितलेली कहाणी खोटीच होती. ती केवळ बाबासाहेबांचे मत काढत होती. बाबासाहेबांचे मत तिला समजले होते. त्यांची गर्भित धमकी सुद्धा तिच्या काळजात घर करून बसली होती. आपले हिमांशू बरोबरचे लग्न अडचणीचे ठरणार याची तिला जाणीव झाली. घरून आणि गावातून तिच्या लग्नाला विरोध होणार ही सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट गोष्ट होती. विद्याने मनातले विचार झटकले. काय होईल ते पुढे बघता येईल असा विचार करत विद्या पुढे निघाली. आंब्याच्या सावलीत बसलेले बाबासाहेब मात्र भलतेच अस्वस्थ झालेले होते. ते विद्याच्या मैत्रिणीच्या ठिकाणी विद्याला बघत होते. जर विद्या त्या मुलीप्रमाणे वागली तर? अशा वेळी आसनाधिकारी म्हणून आपण कोणता निर्णय घेणार? मृत्यूदंडाचा? मृत्यूदंडाच्या निव्वळ विचारानेच बाबासाहेबांच्या काळजाचे पाणी पाणी झाली.
टचकन त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आजूबाजूचा कानोसा घेत त्यांनी उपरण्याने डोळे टिपले आणि ते आपल्या घराच्या दिशेने चालू लागले.